नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे राज्यात वाढणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांची. महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 16 वर जाऊन पोहोचली आहे. आज नागपूरमध्ये आणखीन दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. नागपूरमध्ये आता कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा हा 3 वर जाऊन पोहोचलाय. तर नागपूरमध्ये ज्या एका व्यक्तीला कोरोना झाला होता त्याच्याशी संपर्कात आल्यामुळे आणखीन दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं कळतंय. त्यामुळे आता नागपूरमधील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 3 वर जाऊन पोहोचली आणि एकूण आकडा राज्यातला पाहिला तर तो 16 असा झालाय. मात्र आकडा वाढला असला तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नका, काळजी घ्या. काळजी घेणं हेच त्याच्यावरचा एक उत्तम उपाय आहे. त्यामुळे संसर्ग होण्यापासून स्वतःला कसं आपण स्वतःचं संरक्षण करू शकतो त्याचे प्रिकॉशन्स ज्या आहेत त्या तुम्ही फॉलो करणं खूप गरजेचं आहे. यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह सापडलेले आहेत त्यांच्याबद्दल त्यांच्या फॅमिली आणि त्यांचे जे कॉन्टॅक्ट्स होते त्या सगळ्यांची आम्ही तपासणी केलेली आहे. त्याच्यापैकी 2 जण जे आहेत त्यांच्या संपर्कातले ते पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि आम्ही आता त्यांच्या संपर्कातले कोण कोण आलेले आहेत याबद्दलची शहानिशेला सुरुवात करतो आहोत. हे मात्र इतरत्र पसरलेलं नाही. ते तिथल्या त्यांच्यासोबत ज्यांचा संपर्क आला होता त्याच्यापैकी जवळपास 14 लोक तर निगेटिव्ह आलेले आहेत आणि फक्त 2 लोकांनाच अशा प्रकारची ही लागण झाल्याचं लक्षात येत आहे. तर क्रीडा विश्वावर देखील या कोरोनाचा प्रभाव आपल्याला पडताना बघायला मिळतोय. आयपीएलचे क्रिकेट सामने जे आहेत ते पुढे ढकलण्यात आलेले आहेत. बीसीसीआयनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती हा मोठा निर्णय घेतलाय. सर्व स्तरावरती कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती निर्णय घेत असल्याचं बघायला मिळतंय. निर्णय होताना आपल्याला दिसतोय. आयपीएलचे क्रिकेट सामने देखील आता पुढे ढकलण्यात आलेले आहेत. 15 एप्रिलला आता आयपीएल सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती बीसीसीआयचा हा मोठा निर्णय आपण पाहतोय. 29 मार्चला ही स्पर्धा होणार होती, मात्र आता कोरोनामुळे ती 15 एप्रिलला होणार आहे. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला नवी दिल्लीतून माहिती देत आहेत. प्रशांत, एकूणच कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती कशा पद्धतीने केंद्र सरकार हालचाली करत आहे? आणि महत्वाचं म्हणजे जसं उल्लेख आपण केला, जय शहा जे बीसीसीआयचे सरचिटणीस त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आणि प्रसिद्धीपत्र जारी करून स्पष्ट केलं की येत्या 15 एप्रिल पासून आयपीएलचे सामने सुद्धा सुरू होईल. पण तोपर्यंत हे संपूर्ण सामने स्थगित करण्यात आलेले आहे. आयपीएलच्या तारखा पुढे ढकलण्यात आलेल्या आहे. आगामी 15 एप्रिल नंतर या संदर्भात अंतिम निर्णय होईल. पण महत्वाचं म्हणजे हे विश्वास झाला. पण सोबतच जर बघितलं आपण तर केंद्र सरकारने या संदर्भात महत्वाचे पावलं उचलायला सुरुवात केली आहे. आणि ज्या पद्धतीनं ज्या राज्यांमध्ये रुग्ण वाढत आहे त्या राज्यांमध्ये सोबत केंद्र सरकारच्या वतीनं अतिरिक्त मदत कशी पोहोचवता येईल यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. सोबत आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताने जो पुढाकार घेतला आहे कोरोना व्हायरसच्या संदर्भात त्या संदर्भात त्याला साथ जी मिळत आहे. सोबतच 7 देशांमधले जे संपूर्ण देश आहेत त्या देशांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कुठेतरी संवाद साधता यावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशांना आवाहन केलं आहे. सोबतच राज्यात एनसीआर सारखा जो प्रदेश आहे, नॅशनल कॅपिटल रिजन, ज्याला दिल्ली, फरीदाबाद, गुडगाव आणि गाझियाबाद यासारखे जे जिल्हे येतात त्या जिल्ह्यातल्या सर्व शाळा ज्या आहेत त्या बंद करण्यात आलेल्या आहे. फक्त अत्यावश्यक जिथे परीक्षा होत आहे तेच वर्ग सुरू ठेवण्याचे आदेश संपूर्ण देण्यात आलेले आहे. सोबतच स्विमिंग पूल बंद करण्यात आलेला आहे. अनेक राज्यांमध्ये चित्रपटगृह बंद करण्यात आले, दिल्लीतही बंद करण्यात आलेले आहे, ओडिसामध्ये बंद करण्यात आलेले आहे. सोबतच बघितलं आपण तर अनेक राज्यांनी अतिरिक्त यासाठी निधी देखील आवंटित केलेला आहे. ओडिसाने जवळपास 200 कोटीचा निधी या संपूर्ण कोरोना व्हायरस सोबत लढण्यासाठी आवंटित केलेला आहे. सध्या ओडिसामध्ये कुठलाही पेशंट नाही. पण सोबतच जर बघितलं उत्तर प्रदेशामध्ये उच्चस्तरीय बैठकी सध्या सुरू झालेली आहे. दिल्लीमध्ये उच्चस्तरीय बैठकी सुरू झाली आहे. आणि जोही लोक अफवा पसरवतात या संदर्भात चुकीची माहिती देतात त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश देखील दिल्ली सरकारने दिलेले आहे. अगदी प्रशांत, आणि नवी दिल्लीतून प्रत्येक क्षणाची अपडेट अशीच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तूर्त धन्यवाद या महत्त्वाच्या माहितीसाठी.